आज आपण चर्चा करणार आहोत राज्यामध्ये जर तुम्हाला एखादं मेडिकल कॉलेज अलॉटमेंट झालं, मग एमबीबीएस साठी असेल, बीडीएस साठी असेल, बीएमएस साठी असेल, बीएचएमएस साठी असेल, फिजिओथेरपी साठी असेल किंवा कुठल्या वेगळ्या कोर्ससाठी असेल मेडिकल फील्डमध्ये, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट ऑफलाईन जाऊन सबमिट करावे लागतात, तर याची सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट सॉल्व्ह होऊन जाईल. आणि जर एखादा डॉक्युमेंट तुमच्यापाशी नसेल तर अलॉटमेंट होईपर्यंत तो डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवू शकता, कारण जेवढे डॉक्युमेंट मी या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करेल ना, तेवढे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांची झेरॉक्स तुमच्यापाशी असायला हवी. जर नसेल तर कॉलेज तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करेल आणि तुम्हाला त्या राऊंड मधून सीट ऍडमिशन न देता डायरेक्ट कॅन्सल करेल. त्यामुळे एवढे डॉक्युमेंट जे आहेत ते तुमच्यापाशी रेडी असणं खूप गरजेचं आहे. सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट, राज्यामध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे एमबीबीएस कोर्ससाठी अंबाजोगाईमध्ये, तर त्याच्या ऑफिशियल ब्राउचर मधून मी डॉक्युमेंटचा पीडीएफ घेतला आहे. आणि इथं जेवढे डॉक्युमेंट मेन्शन असतील कॅटेगरी वाईज तेवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कुठलाही कोर्स मिळो, मग तो बीएससी नर्सिंगचा असेल, बीएमएसचा असेल, बीएचएमएसचा असेल, फिजिओथेरपीचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट सबमिट करणं कंपल्सरी असतं. सगळ्यात अगोदर जर आपण विचार केला फर्स्ट डॉक्युमेंटचा, तर आता आपण ज्यावेळेस चॉईस फिलिंग करू तर चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर आपल्याला अलॉटमेंट लिस्ट येते. त्या लिस्ट मध्ये जर आपल्याला कॉलेज भेटलं तर आपल्याला सीईटी सेल कडून एक अलॉटमेंट लेटर मिळतं. तर ते अलॉटमेंट लेटर आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. त्याची प्रिंट आपल्याजवळ असेल तरच आपल्याला ऍडमिशन दिलं जातं. त्यानंतर आपल्याकडे नॅशनॅलिटी असणं पण खूप गरजेचं आहे, किंवा मग नॅशनॅलिटीच्या जागेवर तुम्ही या ठिकाणी आपलं जे एलसी राहतं ना त्याचा पण वापर करू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येताय तर तुमच्याकडे कॅटेगरीचे पण डॉक्युमेंट हवेत, पण त्या अगोदर तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल असणं पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा डॉक्युमेंट बघितला तुमच्याकडे आधार कार्ड असणं पण गरजेचं आहे. 5 नंबरचा डॉक्युमेंट बघितला तर 10वीची तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ वाली मार्कशीट असणं पण खूप गरजेचं आहे. नंतर 12वीची मार्कशीट हवी तुमच्याकडे, आणि 12वीचं जे काय सनद आहे ते पण तुमच्याकडे असायला हवं. 8 नंबरचा डॉक्युमेंट बघितला तर नीटचं ऍडमिट कार्ड असायला हवं तुमच्याकडे 2025चं. ही गोष्ट लक्षात घ्या. लास्ट इयरचं ब्राउचर आहे म्हणून 2024 दिसत आहे, पण नीटचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे 2025चं या ठिकाणी असायला हवं. नंतर 9 नंबरचा डॉक्युमेंट बघितला तर नीट यूजीचा रिझल्ट असायला पाहिजे 2025चा. नंतर तुमच्याकडे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुमचं एक पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा काही असेल त्याचे एक झेरॉक्स जरी असेल तरी चालते. ओरिजिनल तुम्हाला सबमिट नाहीये करणं, फक्त तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी जी आहे ती तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत कॉलेजमध्ये सबमिट करणं पडते. नंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येताय तर तुमच्याकडे कास्ट कास्ट हवं, कास्ट व्हॅलिडिटी असायला हवी. इन केस जर एससी एसटीचे विद्यार्थी त्यांच्याकडे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटीच लागते, बाकी तुम्हाला या ठिकाणी एनसीएल देण्याची गरज पडत नाहीये. पण जर कोणता विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये येतोय, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा एसबीसी एसीबीसी कॅटेगरीमध्ये येतोय, तर तुमच्याकडे एनसीएल नावाचा अजून एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि तो जो व्हॅलिड डेट आहे ना, तर जवळपास 31/03/2026 पर्यंत तुमचा जो एनसीएल आहे ना तो व्हॅलिड असायला हवा. एससी एसटी कॅटेगरीसाठी तो रिक्वायर्ड नाहीये, बाकी जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरीत त्यांच्या सर्वांसाठी तो डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट करणं कंपल्सरी असतं. नंतर तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करताय तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस चा डॉक्युमेंट असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचा एलसी किंवा टीसी पण असणं गरजेचं आहे, जो की 12वी पासचा असायला हवा किंवा त्यापेक्षा जास्त एज्युकेशनचा असायला हवा. नंतर तुम्ही जर ऑदर रिझर्वेशन मध्ये येताय, तुम्ही जर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म डिफेन्स कोट्यामधून भरलाय तर तुमच्याकडे डिफेन्सचं पण डॉक्युमेंट असायला हवं. मग ते डिफेन्स 1 असेल, डिफेन्स 2 असेल, डिफेन्स 3 असेल, तर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोणत्या डिफेन्स थ्रू ऍडमिशन करायचा विचार केला त्यावरती डिपेंड करतं. जर तुम्ही डिफेन्स 1 मधून अप्लाय केला असेल तर तुमच्याकडे डिफेन्स 1 चा डॉक्युमेंट हवा. जर तुम्ही डिफेन्स 2 मधून गेला असेल तर डिफेन्स 2 चा हवा. जर तुम्ही डिफेन्स 3 मधून गेला असेल तर तुमच्याकडे डिफेन्स 3 चा डॉक्युमेंट असायला हवा, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप मध्ये येताय तर जे काय 16 सेंटर दिलते सेंट्रल गव्हर्नमेंटनं, तर त्या 16 सेंटर मधून जे काय तुम्हाला डॉक्युमेंट भेटलाय फिजिकल हँडिकॅपचा पीएचचा, तर तो पण तुमच्याकडे असायला हवा. नंतर 18 नंबरच्या डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या आणि कर्नाटकाच्या बॉर्डर येत असा तर तुमच्याकडे एमकेबी नावाचं एक डॉक्युमेंट असायला हवं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचं. ते पण डॉक्युमेंट तुम्हाला लागेल जर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर एमकेबी रिझर्वेशन सिलेक्ट केलं असेल तर. नंतर 19 नंबरचा डॉक्युमेंट आहे हिल एरिया. जर तुम्ही हिल एरियामधून गेला असाल तर तुमच्याकडे हिल एरियाचा पण डॉक्युमेंट असायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हिल एरियामधून जे विद्यार्थी जातील त्यांच्या पॅरेंट्सची डोमासाईल किंवा 10वी 12वी त्याच एरियामधून झाली ना, तर त्याची मार्कशीट पण तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावी लागते, ही पण गोष्ट लक्षात घ्या. नंतर 20 नंबरचा डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे मेडिकल फिटनेस असायला हवं, आणि सीईटी सेलचा जो फॉर्मॅट आहे ना तर त्याच फॉर्मॅटमध्ये ते असायला हवं, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर जर तुम्ही
युनिव्हर्सिटी चेंज करून येत असाल तर तुमच्याकडे मायग्रेशनचा पण डॉक्युमेंट असायला हवा. नंतर जर एखादा विद्यार्थी समजा ज्याची 12वी जी आहे ती अगोदर झाली, त्यानंतर कुठेही ऍडमिशन न टाकता 1 वर्ष 2 वर्ष नीटमध्ये ड्रॉप घेतलाय ना, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक गॅप डॉक्युमेंट असायला हवा. तुम्हाला गॅप ऍफिडेव्हिट बनवणं पडेल आणि गॅप ऍफिडेव्हिट तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर बनवणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कॉलेजच्या ब्राउचर मध्ये डायरेक्ट मेन्शन आहे की गॅप ऍफिडेव्हिट जे आहे ना, ते तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर बनवणे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ते जे गॅप ऍफिडेव्हिट आहे ते असं नॉर्मल तहसील मधून किंवा कुठून बनवणं नाहीये. 100 रुपयाचा जो बॉन्ड आहे ना, त्यावर घेऊन तुम्हाला ऍफिडेव्हिट बनवून जे आहे ते गॅप ऍफिडेव्हिट कॉलेजमध्ये सबमिट करणं पडतं. नंतर आता जो आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरला ना स्टेट काउन्सिलिंगचा, तर त्याच्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट पण तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जो आता आपण फॉर्म भरला त्याची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ती असेल तरच तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. तर जवळपास हे 23 डॉक्युमेंट्स आहेत जे की तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. आता यानुसार कॅटेगरीमध्ये जसं मी एक्सप्लेन केलं ना, तसेच डॉक्युमेंट लागतील. जर तुम्ही ऑदर रिझर्वेशन मध्ये येत नाही तर तुम्हाला ऑदर रिझर्वेशनचा डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये. जर तुम्ही SC ST मध्ये येत आहे तुम्हाला NCL द्यायची गरज नाहीये, किंवा तुम्ही EWS मध्ये येत आहे तर तुम्हाला कास्ट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा NCL हे तिन्ही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. आणि इन केस एखादा विद्यार्थी जर ओपन मध्ये येतो त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी ना, तर तुम्ही इन्कम लेस दॅन 8 लाख कॉलेजमध्ये सबमिट करून जे आहे ते आध्या फीस साठी बेनिफिट घेऊ शकता. बॉईज आणि गर्ल्स साठी जी आहे ती 0 ट्युशन फीस मध्ये तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. आता या ठिकाणी इन्कमची PDF का मेन्शन केली नाहीये, कारण लास्ट इयर पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इन्कमचा रूल जो आहे तो हटवला आहे. जरी तुम्ही ऍडमिशन घेता तरी तुम्हाला इन्कम सबमिट करणं कंपल्सरी नाही आहे. पण NCL बनवण्यासाठी तुम्हाला 8 लाखापेक्षा कमीचं इन्कम लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला अगोदर इन्कम काढणे आणि नंतरच तुम्हाला NCLचा डॉक्युमेंट मिळणार आहे. पण जर तुमच्याकडे NCL असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे व्हॅलिड इन्कम द्यायची गरज नाही. पहा हे डॉक्युमेंट होते. जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून किंवा ऑल इंडिया कोट्यामधून अलॉटमेंट झालं ना, तर हे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करणं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर 2 सेट तुम्हाला झेरॉक्सचे देणं आहे. आणि अजून एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन की तुम्ही जे नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फोटो वापरले होते ना, ते फोटो पण तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशनसाठी 100% लागतील. तर ही इन्फॉर्मेशन होती डॉक्युमेंट बद्दल, जी की मी सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला ऍडमिशन बद्दल जी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याबरोबर नक्की शेअर करत राहू. त्याचबरोबर जर तुम्हाला PDF हवे असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला PDF शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथं त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.